तर हे आपलं मनोगत व्यक्त करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, लोकशाहीचे जनक, लिंगायत धर्म संस्थापक विश्वगुरु महात्मा बसवांना, महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सर्व परिवर्तनवादी विचाराच्या या भूमीवरील सर्व महामानव, या सर्वांना वंदन करतो. आजच्या बनवशेती सभेला उपस्थित असलेले आमचे ओबीसीचे नेते, राज्याची बुलंदतोड प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोहर भाऊ वावळे, तुमचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आमचे सहकारी मित्र पवनजी करवत, पंचायत समितीचे उमेदवार मंत्री सर सत्तरभाई आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनींना माझा शरणू शरणार्थ, जय मल्हार, जय भीम. बांधवांनो, मी या ठिकाणी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण नांदेडवरून मी एवढ्यासाठी इथं आलेलो आहे की त्या ठिकाणी मला इथं सांगायचंय बनवस मधल्या माझ्या पाहुण्या रावळ्यांना की वंचित बहुजन आघाडी हा या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांचा पक्ष म्हणून समोर येत आहे. या सर्व राज्य ज्यांना कोणी त्या ठिकाणी राजकारणामध्ये संधी दिली नाही, त्यांना संधी देण्यासाठी सत्तेश्री बाळासाहेब आंबेडकरांनी ही वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. आणि मी आता प्रामुख्याने सांगेन, माझ्यासारख्या लिंगायत चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एकदा नाही तर नांदेडची 2 वेळा लोकसभेचं तिकीट या अविनाश बोशीकरला लिंगायत कार्यकर्त्याला दिलेलं आहे बांधवान. आणि शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी केवळ इथंच नाही तर महाराष्ट्रामध्ये 10 ते 12 विधानसभेचे तिकीट लिंगायत बांधवाला दिले. 50 पेक्षा जास्त धनगर समाजाला तिकीट दिले. इथल्या कोळी समाजाला, माळी समाजाला, गरीब मराठ्याला, त्या ठिकाणी सर्व बहुजनांना, मुस्लिम बांधवांना जर या महाराष्ट्रात कोणी संधी दिली असेल तर ती फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. बांधवांनी लक्षात घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे की या लढाईमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडी हा माझ्यासारख्या चळवळीतल्या माणसाला लोकसभेला उभं करते का? कारण लिंगायताचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे, लिंगायताचा आवाज विधानसभेत गेला पाहिजे. आणि म्हणून मी इथे एवढ्यासाठीच आलेलो आहे की पवन करवर असतील, त्यांचे पंचायत समितीचे सगळे उमेदवार असतील, आम्ही सगळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत बांधवांनो. त्याचं कारण असं आहे कारण इथं लढाई वंचित बहुजन आघाडी भाजपमध्येच आहे. खरं आहे का नाही? इथं लढाई 2च पक्षात आहे का नाही? त्याच्यामुळे आमच्या सगळ्या पाहुण्यांना मला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणं म्हणजे आपल्या विचारधारेवर घात करून घेणं आहे. गेली 10 ते 12 वर्ष पूर्ण भारतभर लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे, धर्माचा दर्जा मिळाला पाहिजे, महामंडळ मिळालं पाहिजे म्हणून गेली 10-12 वर्ष हाके सर मी पूर्ण महाराष्ट्रभर देशभर फिरतोय. युट्यूब काढून बघा, 28 महामोर्चे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणामध्ये मी जाऊन काढले. आमची प्रेरणा कोण होतं तर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रेरणेने हे आंदोलन उभं केलं. पण या भाजपवाल्यांनी उघडपणे आमच्या मागणीला विरोध केला. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने अल्पसंख्याक दर्जा जाहीर केला होता. लिंगायतांचा धर्माचा दर्जा जाहीर करून केंद्राला शिफारस पाठवली होती. पण त्यांच्यानंतर जसंही भाजपचं सरकार आलं तो अल्पसंख्याक दर्जा रद्द करण्याचं काम भाजपच्या सरकारने केलं बांधवा. आणि देश पातळीवरची भाजप सांगते की लिंगायतांना आम्ही कुठलाही दर्जा देणार नाही. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांचं स्वप्न या भाजपवाल्यांनी धुळीस मिळवलंय. मग या भाजपला मतदान करणार का तुम्ही? मला इथल्या लिंगायत बांधवांना सांगायचं आहे
भाजपला मतदान करणं म्हणजे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्यांच्या स्वप्नाची त्या ठिकाणी माती करण्याचं काम आहे. कारण ही सगळी पिलावळं त्या ठिकाणी ही भाजपची लोक त्या ठिकाणी लिंगायतांच्या विरोधातली भूमिका घेतणारे माणसं आहेत. म्हणून माझ्या सगळ्या लिंगायत बांधवांना माझं आव्हान आहे की पवन हा आमचा चळवळीतला माणूस आहे. आम्ही इथं या ठिकाणी माळेगावला शिव मल्हारीचा येळकोट म्हणल्याशिवाय आम्ही तिथं काही करत नाही. हा धनगर समाजातला बांधव आहे. लिंगायतांचा आणि धनगरांचं सांस्कृतिक बांधवाचं नातं आहे. या ठिकाणी आम्ही शिव मल्हार म्हणल्याशिवाय पुढे जात नाही. आणि म्हणून माझा हा भाऊ 100% निवडून आला पाहिजे. कारण हा निवडून आल्यानंतर त्याचं सगळं क्रेडिट या लिंगायत माणसाला मिळणार आहे. हा निवडून येणं म्हणजे अविनाश भोसीकर निवडून येणं आहे. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या परभणी जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी माझ्यासारख्या माणसावर टाकलेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये जे काही रिझल्ट येतील या लिंगायत माणसाची कॉलर टाईट होणार आहे. हा माणूस जोरात फिरणार आहे. आणि म्हणून एक परभणी जिल्ह्याचा निरीक्षक या नात्याने या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी रिझल्ट देणारी सीट आमची सगळ्यात पुढे, आमच्या अनेक सीट निवडून येत आहेत पण सगळ्यात पुढे पवन आहे. कारण तसा रिपोर्ट सगळीकडून आलाय. म्हणून बांधवांनो, कुठल्याही परिस्थितीमध्ये या भाजपला मतदान न करता आणि इकडे तिकडे मतदान वाया घालू नका. कारण दोघातच फाईट आहे. तुम्ही इकडे तिकडे मतदान दिलं की समजा की त्या ठिकाणी आपला घात झाला. म्हणून या दोन मध्ये फाईट आहे. त्या जाधवचं काय करायचं आहे हो? आता उगत ह्या इथल्या परभणी जिल्ह्यातल्या आमदार खासदाराला त्या ठिकाणी सगळ्यांना त्यांची लेकरं, सुना, नातवंड, जावाई, युवाई हेला तिकट वाटून ह्याच्यामध्येच गोल गोल सत्ता ठेवायची. सर्व पक्षीय इथं बसून सत्ता खातात. विशिष्ट वर्गातले सगळे त्या पावण्या रावळ्यामध्ये सगळी सत्ता वाटून खातात. पवन सारख्या सामान्य माणसाला, सामान्य कार्यकर्त्याला कधी सत्ता मिळणार आहे का नाही? मला माहिती आहे आज रात्री भरपूर रात्र वैराची आजची आपली वाटप झालं का नाही व्हायचं? अजून झालं का? नाही झालं ना अजून? हा, म्हणून टाळ्या कमी पडायला मला असं वाटत. तुम्हाला सांगतो बांधवांनो, गेली 70 वर्षाच्या लोकशाहीमध्ये हे आम्हाला फक्त 1500 आणि 1500 रुपयाच्या वर काही देत नाहीत. तोंडाला 5 वर्षाला येतात आणि आमच्या तोंडावर 1000, 1500, 2000, 1200 फेकून जातात आणि मध्ये हसतात. यांची अवकात काय 1000-1200 घेतील, लईत लई अजून 500 वाढून घेतील. आपली अवकात यांच्या घरातल्या बैठकीत काढणारे लोक आहेत. आता संधी आपल्या हातात आहे. हे आपलं मतदान यांच्या विरोधात करून आपली अवकात त्यांना दाखवून द्या. एवढं माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे. हा पवन जर निवडून आला तर तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की मी निवडून आलो आणि प्रस्थापित लोक निवडून आले तर त्या ठिकाणी कोणाच्याही तोंडावर काही राहणार नाही. पैशानं मतदान इथल्या गेल्याची चर्चा सगळीकडे होईल. म्हणून या बनवस सर्कलला जाता जाता एवढंच बोलतो बांधवांनो की बनवसचं नाव जर उंचवायचं असेल त्या ठिकाणी तर आपण एक सामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्याला, बिन पैसा नसलेला कार्यकर्त्याला तुम्ही निवडून द्या. बनवसचं नाव पंचक्रोशीमध्ये जाईल की बनवसचा पॅटर्न सामान्य माणसासंग राहतात बनवसचे लोक. म्हणून आपण हे सगळ्यांनी ताकदीनिशी येणाऱ्या 7 तारखेला सिलेंडर या निशाणीवर बटन दाबून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 2-3 उमेदवारांना आपण ताकदीनिशी, आपल्याला इथं 2च मतदान करायचं आहे पण बाकीकडे आजूबाजूला प्रचार करून 3 उमेदवारांना कशा पद्धतीने निवडून देता येईल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय बसवा, जय भीम.